तर जायकवाडीतून पाण्याचा विसर्ग सुरू करण्यात आलाय। मराठवाड्यातील नागरिकांसाठी ही आनंदाची बातमी। जायकवाडी धरण हे 100% भरलंय, त्यामुळे पाणी प्रश्न मिटलाय। ऐन गणेशोत्सवात मराठवाड्यातल्या नागरिकांसाठी ही अतिशय आनंदाची बातमी। आपले प्रतिनिधी कुणाल जायकर सध्या आपल्या सोबत आहे। कुणाल, ऐन गणेशोत्सवात मराठवाड्याला ही अतिशय दिलासादायक आनंदाची बातमी मिळते। निश्चितच मनस्वी बघतो की मराठवाड्यासाठी ही अतिशय महत्वाची बातमी आहे। कारण नागसागर धरणाचे धरण जे आहे साधारणतः 97% जे आहे ते भरलेलं आहे। त्यामुळे आता या ठिकाणी जवळपास 6 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात येणार आहे। आता सध्या आपण बघतो की 3 दरवाजे जे आहे ते उघडण्यात आलेले आहे। पाण्याचा विसर्ग जो आहे 3144 क्युसेक्सने सुरू झालेला आहे। त्यामुळे आता कुठेतरी मराठवाड्याच्या नागरिकांना हा दिलासा म्हणावा लागेल, कारण जे पाण्याची प्रतीक्षा होती अखेर आता नागसागर धरणाचे दरवाजे जे आहे ते या ठिकाणी खुले करण्यात आलेले आहे। त्यामुळे कुठेतरी नदीकाठच्या नागरिकांना देखील सतर्कतेचा इशारा जो आहे तो देण्यात आलेला आहे। गेल्या काही दिवसापासून मोठ्या प्रमाणात पाऊस जो आहे तो नाशिक असेल, नगर जिल्ह्यात असेल तो झालेला आहे। त्यामुळे कुठेतरी हे नागसागर धरण जे आहे ते 97% जे आहे ते पूर्ण भरलेलं आहे। तेव्हा आता 4 दरवाजे जे आहेत ते या ठिकाणी खुले करण्यात आलेले आहे। एकूण 6 दरवाजे जे आहेत ते उघडण्यात येणार आहेत। नक्कीच कुणाल, धन्यवाद या सविस्तर माहितीबद्दल।